हाय हाय एव्हरीबॉडी. हाय गाईज. आता आम्ही चाललो आहे एकविरा दर्शनाला. अजून मागे 20-25 गाड्या आमच्या मागे आहेत. वाईट तुम्हाला एक गाडी दिसत असेल. चला आता आम्ही चाललो ठाकरे वडापाव खायला. तिथली मजा घेऊ, कशी टेस्ट आहे ती बघू. नेक्स्ट ब्लॉग मध्ये उमेद तू सांग काय. आता सकाळी निघले एकवीला. आता मस्त की नाश्ता करून परत पुन्हा एकदा गाडीमध्ये सज्ज. मी प्रमाणे सर्वात लेट गाडी आहे आणि हे गाडीचे मेंबर आणि त्यांचा ड्रायव्हर उगम सेलर एकदम स्लो ड्रायव्हर आहे. बघू शकता बघा, एकदम स्लो ड्रायव्हर. विकी काका हेअरस्टाईल बघू शकता, पोलर जस्ट सारखीच आहे सेम. अध्यक्ष आता आपका खर्च करणार काय बोलतो अध्यक्ष काय बोला आता. पाठीमागे तुम्ही बघू शकता नरेश कारवारीची उसाची गाडी बंद पडली. काहीच तुम्ही बघू शकता गाडीचा दरवाजा उघडे मुलाने ते बघा. आता पावारलेला आहे. आम्ही आलेलो आहे ठाकरे वडापावच्या इथे नाश्ता करायला. नाश्ता करायला सर्वांची गर्दी झाली आहे. अजून नाश्ता नाही आला आणि बघा यांची नाश्ता खाण्याची घाई. इकडे बघू शकता मुकेश पाटील आज करा सर्वांनी जरा. मॅनेजर ताब्याची कंपनीची. आणि आमचे अध्यक्ष संदीप भंडारी, आमचे शेठ नरेश कारभारी शेठ, मेन शेठ. घाई बघा तेलम भरलेले आहेत बोलता. वडापाव आलेला आहे. वडापावला वाफ बी लागून नाही देतील तर संपवतील. इकडचे वडापाव संपले पण आम्हाला दिलंच नाही अजून. वेळ लावलेला आहे आता आणि निघालेला आहे. आणि बघू शकता ठाकरेचा वडापाव खाल्लेला आहे. तुम्ही किती खाले? मी एक वडापाव, 2 वडे 3 पाव खाल्लेत. नरेश शेठने किती खाले? 2 वडे 3 पाव. त्यातच आपला पोट भरलेला आहे. याला तुम्ही राक्षस बिक्षस 6 पाव 6 वडे खाता. आता आम्ही एकविरीला पोहोचलेलो आहे आणि थोड्याच वेळात आमचं दर्शन होणार आहे. एकविरा माते की जय. एकविरा माते की जय. काही मिनिटं पोहोचू. आता आम्ही एकविरीला पोहोचलेलो आहे आणि थोड्याच वेळात आमचं दर्शन होणार आहे. एकविरा माते की जय. एकविरा माते की जय. काही मिनिटं पोहोचू. आपल्या फार्महाऊसला हा yes. इकडे आमचा बंगला इकडे घेतलेला आहे. इथून रस्ता आहे बंगल्याला जायला. पण पहिला आम्ही दर्शन घेऊ नंतर तिकडे जाऊ. होऊ शकता नरेश शेठचे बंगले हे सर्व आम्ही रेंटवर देणार. प्रत्येक रेंट असेल 10,000 भारी रुपये बनवलं विथ रे. स्विमिंग पूल आहे. काहीच बघू शकता. काहीच मिनिटात आम्ही पोहोचत आहे आईच्या देवलात. हॅलो बघू शकता आता आम्ही मंदिराच्या इथे पोहोचलेलो आहे. बघू शकता मंदिर तुम्ही. बघू शकता हे आमच्या गावातले मित्र भेटलेले आहेत. विकायला घेऊन आलेले आहेत ते. इथे बघू शकता तुषार लोकल डे स्वतः आलेले आहे. कोणगाव भेंडे कोणगाव. हे शेलारांचे याना बकरा नाही जमत. आता एकविरा आईला पोचलेला आहे कारल्याला आणि पायथ्याचं दर्शन झालेलं आहे. एकविरा आईच्या जय असो. एकविरा माते की जय. झालेलं आहे एकविरा आईच्या दर्शनाला वरती डोंगरावर आणि चालत चाललेलं आहे पायऱ्यांवरून. बाले मामाने धन्यवाद बाले मामा. डोंगरावर चढताना कसा वाटतो? पुढे खूप छान चाललंय. आता मित्र उगम शेलार आणि विक्रम दादा यांच्या सोबत दर्शनाला. खूप दम लागलेला आहे आणि उगम शेलार आणि मी वर्षातून 2-3 फेऱ्या होतातच आमच्या एकत्र. पण चढता पहिले मीच, उगम बघा दमतोय. आता त्यावेळेस विक्रम दादा पण आहे आमचा.
तो पण खूप जमलेला आहे बघू शकता. आणि नरेश शेठ बंगलेवाला नरेश शेठ, कारण की एकुरीला त्यांचा बंगला आहे आणि ती उत्तम सोय करतात आमची. क्षणात आम्ही एकविरी मातेच्या मंदिराशी पोहोचणार आहे. तुम्हाला कसं वाटतं विगो? मस्त. रोहित, आता आम्ही पोचलेलो आहे वरती. आता 2 मिनिटात आहे आम्हाला. आमचा लेटर बघूनच सांगतो 2 मिनिटात दर्शन होणार आहे. संतोष झाला. आम्ही खूप म्हणजे 4-5 वर्षांनी आलो असेल ना आपण एकुरीला सर्व एकत्र, म्हणून खूप एन्जॉय करणार आम्ही आता पुढेच वेळाच. आगरी कोल्यांचा स्वर्ग काय असतो ते तुम्हाला दाखवतो. फक्त काही सेकंद स्वर्ग दाखवण्यासाठी. एकविरा माते की संची आमची इच्छा होती जय दुर्गा क्रिकेट संघाची एकविरा दर्शनाची. आणि आता आम्ही फायनली सर्वजण पोहोचलेलो आहे. आणि माझे लाडके बंधू उगम शेलार सुद्धा माझ्यासोबत आहेत. उगम शेलार, तुम्हाला कसं वाटतं एकविराला येऊन? मस्त वाटतं, एकदम छान वाटतं. आता खूप छान मस्त आम्ही दर्शन घेणार. थोड्यात आमचं दर्शन देखील होणार. व्हीआयपी दर्शन. व्हीआयपी कार्ड सुद्धा बघू शकता. नाना होता आपला. आता आम्ही व्हीआयपी रांगेमध्ये आहे देवीच्या दर्शनासाठी. आणि आता थोड्याच क्षणामध्ये आमचं दर्शन होईल. आणि आमची टीम बघा सर्व एकत्र आहे. आणि आम्ही आमच्या पूर्ण टीमला देवीचा खूप सारा आशीर्वाद असो हीच देवीच्या चरणी प्रार्थना असेल माझी आणि माझ्या टीमची. एकविरा माते की, अंबे माते की. क्षण आमचा आता झालेला आहे आणि आता आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहे. फक्त 1 मिनिटात दर्शन झाले आमचं, 1 मिनिटात. आणि आता आम्ही आमच्या बंगल्याकडे जाणार. मस्त जेवण वगैरे बनवणार. आमचे खूप पार्टीज बसलेले आहेत बघू शकता, वस्तात नाना. आणि मस्त जेवण मटम बनवणार. ज्यांना उपवास आहे, मला तर उपवास आहे, मी भाजी खाणार. बाकी नॉनव्हेजवाले नॉनव्हेज खाणार. आणि मस्त आजची नाईट आम्ही इकडेच आहे देवीच्या चरणी. आणि उद्या मस्त आम्ही जेवण वगैरे करून निघणार, दर्शन वगैरे करून निघणार. ते गाडीमधले मेंबर सर्व आलेले आहेत. गाडीमध्ये पांडे 2 आलेले आहेत बघू शकता. आम्ही निघतो आमच्या बंगल्यावर. चला, नरेश शेठचा बंगला आहे. एकविरा माते की, आंबे माते की. काही क्षणात आम्ही आमच्या नरेश शेठच्या बंगल्यावर पोहोचणार आहे. जस्ट 2 मिनिट बघू शकता. नरेश शेठ जिंदाबाद. नरेश शेठची कृपा. शेठची कृपा आहे आमच्यावर, काय पण होणार. चला करू आज खर्च. आता आम्ही पोहोचलेलो आहे नरेश शेठच्या बंगल्यावर. आणि तुम्ही लेफ्ट साईडला बघू शकता बंगले नरेश शेठचे. आणि एंट्री का यश विल्ला मध्ये, कारण की त्यांनी मच्छा त्याच्या मुलाच्या नावावर ठेवलेला आहे. यश विल्ला. त्याचा बर्थडे आज त्याचा बर्थडे आहे. आणि बर्थडे त्याची परीक्षा आहे म्हणून त्याला आणता नाही आला. बघू शकता आता आमचं स्विमिंग पूल पण भरत घेतलेला आहे. नरेश शेठ उतरताना. हो चालेल. काय मी खुल्ला आहे. हो बघू शकता तुम्ही कसं स्विमिंग पूल भरत लावले बघ ते बरोबर. आणि आता आम्ही क्लासिक क्रिकेट गेला आलेले आहे क्लासिक क्रिकेट. आणि एंट्री बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. हे बघा बंगला, नरेश शेठचा बंगला. आणि आमची फायनली एंट्री झालेली आहे. चला काही जातात 5 मिनिटात भेटूया. नरेश शेठ स्वतः त्यांच्या बंगल्याचा पहारा करताना ते बोलतात वरचे रूम पण बघून घ्या. चला बघूया वरचे रूम. बघूया वरचे रूम. मला वाटतं पूर्ण एसी वाले असतील, कारण की एसी रूम आहेत बहुतेक, अंदाज माझा. नरेश शेठ यांनी इकडे झोपलेले आरामात, कारण की त्यांना कुठे गेला झोपा देतात. नरेश खूप मस्त असा नजारा. नरेश कारभार तुमचे बाल्कन दाखवा ना यार. बाल्कनी बघून घ्या. इथून स्विमिंग पूल, इथून आईचा सुद्धा मंदिर आणि झेंडा दिसतो भगवा. बघू शकता तुम्ही किंवा आईचा भगवा झेंडा फडकताना. स्विमिंग पूल दाखव. आता बघू शकता स्विमिंग पूल सुद्धा मस्त. आणि हे सर्व बंगले नरेश शेठचीच आहेत. आणि आमच्या गाड्या, अजून एक गाडी बाकी आहे. अजून पाटी आहेत, ते त्यांना जरा सोयीसाठी पाठवलेलं आहे. आता आमचा जेवण तयार होत आहे. चालू आहे कुकिंग, वस्तात नाना कुकिंग. आणि विवेक आमचा आता चष्मा कंपल्सरी आहे. चष्मा घालील त्याला चणे आहेत.
आता आम्ही चाललो आहे स्विमिंग पूलमध्ये आणि तुम्ही खूप मस्त गार्डन आहे इथे बघू शकता. छान गार्डन आहे, बसण्यासारखी जागा आहे आणि स्विमिंग पूल पण खूप मोठा आहे. आता सूर मारताना दिसेल विवेक कारभारी. चार वाजता उठवले यावी झोपलेल्या पोरांना. नालायक लोकांनी समजतं का नाही. इथं आणि थंडी किती लागते हा, थंडी लागले. आता मॉर्निंग झालेली आहे आणि मस्त चाय आलेला आहे बघू शकता. आणि सर्व स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना जय दुर्गा क्रिकेट संघाची सर्व बघू शकता तुम्ही. सर्व एन्जॉय करताना आवाज द्या. झालेले आहे, आता निघलेलो आहे घरच्या रस्त्याला. बघू शकता मी रेडी झालेला आहे. आमच्या वस्तात ना कुक आणि एक नवीन पाहुणा आलेला आहे आमच्या इथे. आमचाच भाऊ आहे सोपा भंडारी आहे. पाया निघालेला आहे. आता आम्ही निघलो चिक्क्या घेणार आणि घरी निघालो. घरी 1 किलो माते की या लवकर. ही गँग सगळी वैतागलेली गँग आहे आणि आमचा रॉकी आहे डीजे रॉकी. चला तर पुढे थांबू, चिक्क्या घेताना एकदा परत काढू. आता निघतो आम्ही सर्वजण. तुषार दादा लोखंडे, चला पटापट बसा, गाडीत बसून घ्या. नरेश शेठ गाडीत बसून घ्या. बंगल्याचे मालक नरेश शेठ पाठीमागे बंगला. तुम्हाला कसं वाटलं नरेश शेठच्या बंगल्यामध्ये? त्यांच्या मित्राचा बंगला आम्हाला अरे नरेश शेठचा आज प्रोव्हाइड केला होता. एसीची कुलिंग कशी होती? क्रिकेट संघातर्फे त्यांचे हार्दिक आणि एसीची कुलिंग कशी होती? एसीची कुलिंग 1 नंबर होती, परंतु एसी मध्ये पॉवर नव्हती. आम्ही बसलेलो आहे. आता निघतो आम्ही. जय दुर्गा क्रिकेट संघ एकविरा माते की जय. दुर्गा माते की एकदम सक्सेस झालेली आहे. पुढची ट्रिप गोवा पणजी गोवाला तुम्हाला भेटतो नंतर पुढच्या ब्लॉक मध्ये. पुढच्या ब्लॉक मध्ये.